स्वयंपाक म्हणलं की सगळ्यात महत्वाचा भाग येतो ती चटणी. चटणी तर सगळे लोकच करतात, कोण कोण विकतची खातात, कोण कोण स्वतः घरी बनवतात. पण चटणी करायचेही वेगवेगळे प्रकार असतात. थोड्या दिवसासाठी टिकायची असेल चटणी तर कोण कोण मेथी, कोथिंबीर, आलं असे पदार्थ घालून थोड्या दिवसांसाठी चटणी करतात. पण ती चटणी जास्त दिवस टिकत नाही. काही दिवसांनी त्याला वास येतो व ती खराब होऊन जाते. पण जास्त दिवस चटणी टिकवायची असेल तर ती चटणी वाळली करावी लागते आणि जास्त दिवस म्हणजे वर्ष 2-2 वर्ष खेड्यातील चटणी टिकतात. त्यासाठी काय काय लागणार आज आपण बघणार आहे. आज आपण चटणी करणार आहोत आणि चटणी करण्यासाठी आपण पहिलं घेतलंय 5 किलो मिरच्या. 5 किलो मिरच्यासाठी किती प्रमाणात सगळा मसाला लागणार ते आपण बघणार आहोत, जेणे की वर्ष 2-2 वर्ष आपली चटणी टिकून राहील व चविष्ट बनेल. त्यासाठी आज 5 किलो मिरच्या घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला तिखट प्रमाणात मिरची पाहिजे असेल तर अशा पद्धतीची मिरची मिळते, जी की ज्वाला मिरची याला म्हणतात. मिरचीचे पण वेगवेगळे प्रकार असतात, ज्वाला मिरची, बेडगी. पण ही मिरची घेतली की जास्त दिवस टिकते आणि जास्त तिखट असते. बोंडफुलं 100 ग्रॅम, केशर 100 ग्रॅम, काळं वेलदोडं 100 ग्रॅम घेतलेलं आहे, पाव किलो हळकुंड घेतलेला आहे. त्याचबरोबर दंडफुलं 100 ग्रॅम घेतलेलं आहे, लवंग 100 ग्रॅम घेतली, दालचिनी पण 100 ग्रॅम घेतली. त्याचबरोबर मिरं 100 ग्रॅम घेतले, तीळ पाव किलो घेतले, मोहरी पाव किलो, मेथी पाव किलो, जिरा अर्धा किलो, धन पाव किलो, तमालपत्र पाव किलो घेतलेला आहे. चटणीसाठी आपण 2 किलो खोबरं घेतलेलं आहे. पण खोबरं वाळलं घ्यायचं आणि काळ्या पाटीचं घ्यायचं, जेणे की चटणी टिकायला मदत होते. नाहीतर ओल्या खोबऱ्याने चटणीला वास येतो नंतर. त्याचबरोबर धन 1 किलो, मीठ 5 किलो घेतलेलं आहे आपण. त्याच्यानंतर तेल 2 किलो आणि हा लसूण 2 किलो घेतलेला आहे. 5 किलो चटणीसाठी आपण हा एवढा मसाला घेतलेला आहे आणि एवढ्या प्रमाणात घेतलेला आहे. हे प्रमाण योग्य आणि लॉंग टाइम चटणीसाठी अगदी बरोबर आहे, जेणे की चटणी टिकायला मदत होते आणि चटणीला वास पण येत नाही आणि जास्त दिवस टिकायलाही मदत होते. 1 किलो तेल ओतलं याच्यामध्ये कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये आता मसाला भाजायचा आहे. एक अर्धा किलो तेल ओतलं याच्यामध्ये कढईमध्ये. त्याच्यामध्ये आता काय करायचं, आपण ही हळकुंड टाकून घेतली. हळकुंड जरा बारीक केली होती आणि त्या हळकुंड टाकून घेतली. अशी हळकुंडा पिवळा कलर पूर्ण काळा हुसतर भाजलं बघा. एवढे हळकुंड भाजून घेतली. आता एक खोबरं भाजायला लागलोय आम्ही. खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे केले. आता काय खोबरं भाजलेलं तुम्हाला दाखवतो. असं पूर्ण काळं पडूस तर खोबरं भाजलं. हे आता आपण जे खोबरं जे भाजलंय ते लाल कलर युस्तर भाजलंय आणि त्याच्यानंतर हे खाली असं तेल पूर्ण नितळू दिलंय. नितळल्याशिवाय तसंच घालायचं नाही, डायरेक्ट असं मसाल्यात घालायचं नाही. असं त्यातलं तेल पूर्ण काढायचं त्यातलं बाजूला. बस पूर्ण नितळायसाठी त्या एक छोटीशी चाळण घ्यायची. त्या चाळणीमध्ये खोबरं असं भाजलेलं ओतायचं आणि ते पूर्ण करायचं. त्याच्यानंतर आता चटणी वेलदोड हे पण जरा भाजायचं आहे बघा. हे पण भाजून घेतलं. हे थोडं भाजलं तरी चालतंय. मी थोडं भाजलं म्हणजे तसं लाल कलर लगेच होतोय. तेव्हा चटणीचं वेलदोड भाजून घेतलं. भाजून म्हणजे हे लगेच फुगतंय तेलात. हे लगेच फुगतंय, तेलात फुगतंय आणि ते भाजून घ्यायचं. आणि ह्याचं पूर्ण तेल ह्याचं नितळायचं ना, ह्याचं पूर्ण तेल नितळून काढायचं. ही दालचिनी आपण भाजून घेतली. ही दालचिनीचा कलर बघा कसा आला. असं सगळं भाजून घ्यायला लागतंय. पूर्ण दालचिनी त्या तेलातनं बाजूला काढायची. तेलाचा कलर आता वेगळा झालाय बघा. हे का तेला कलर कसा वाटतोय. हा, ही दंडफुलं पण आपण भाजून घेतोय बघा. दंडफुलं आता तेलात टाकली. दंडफुलं लगेच भाजली. हे का कारण तेल गरम झालेलं असतंय आणि ते फास्ट लगेच भाजतंय बघा. हे का आणि ते पण आपण त्या आपण मसाले आहेत ना, हे केशर वगैरे आहेत ना, तर हे पण भाजून घेतलं आपण. सगळं प्रकारे सगळं भाजून घ्यायचं थोडं थोडं.
भाजलं चांगलं असतं। भेंडफुलं जे आहेत ना तर ते असं भाजून घेऊन बाजूला केलं आणि त्याच्यानंतर हे पूर्ण आहे ना ह्याच्यातलं तेल नितळू द्यायचं खाली। नितळल्याशिवाय पण ते तेल राहता कामा नाही, याच्यात जास्तीत जास्त तेल वितळलं पाहिजे खाली। तमालपत्र पण भाजूया आपण। हे असं सगळं तमालपत्र भाजून घेतलं, त्याच्यानंतर हे जे आहे ना याच्यातलं तेल आहे ना नितळू दिलं। नितळू द्यायचं तेल आहे का, तेल नितळलं बा, ह्याचं पण तेल नितळलं बाजूला। आणि ही आता ह्याच्यात मसाल्यात टाकून दिलं आपण, त्याच्यानंतर हे तेल नितळायसाठी दुसरे तमालपत्र ह्यात घातलं। एक छोटीशी चाळण घेतली आणि त्या चाळणीमध्ये ठेवलं की ते ऑटोमॅटिक नितळतंय। चाळण म्हणजे ह्याची घ्यायची आपण, कशाची, लोखंडी चाळण, पत्र्याची। पत्र्याची नवा पूर्ण पत्र्याची हे पूर्ण पण ह्याच्यात बारीक होतंय बरं का, तर पूर्णाही चाळण घेतले, त्याचा वापर केला हे मसाल्यातलं तेल नितळायसाठी। ही कांदा पण चिरून दिला बघा, कांदा बारीक करायचा। तो कांदे आम्ही 3 किलो आणले आणि 3 किलो कांदाही बारीक केला। आता आम्ही त्यात लवंग टाकतो बघा, लवंग पण भाजून घ्यायची पूर्ण बघा। प्रत्येक मसाला जो आहे ना, प्रत्येक मसाला असं भाजून घ्यायचा। लवंग आणि मिरं हे दोन्ही एकत्र भाजून घेतोय आपण, तर हे चांगलं भाजलं पाहिजे। त्यासाठी काय झालं, हे फुगलं पाहिजे आणि हे उडायला लागलं वरनं म्हणून आम्ही त्याच्यावर जर टोपण झाकलं आणि त्याच्यानंतर पुन्हा हे आता काढायला लागलो बघा। आता लवंग, त्याच्यानंतर मिरं हे भाजून घेतलं। आता हे तमालपत्र त्याच्यात तेल राहिलेलं परत ते वापरता येते आपल्याला, त्या परत तेल राहिलेलं कढईत ओतलं आणि जे तमालपत्र आहे, तमालपत्राला तेल नितळलं आता। आणि हे लवंगाने मिऱ्याला कसला कलर आला बघा असं भाजल्यानंतर। आता हे मेथा म्हणजे मेथी आता तेलात ओतली बघा। आता मेथी पण भाजून घ्यायची। मेथी नंतर हे दोन्ही पण मेथी आहेत, तर ते भाजून घेतोय आपण। मेथी भाजायची, राहिलं तीळ पण भाजायचं ना, ते परत वाळलं भाजायचं। तीळ भाजायचं, ही मिरं काय म्हणायचं, हे मोहरी, मोहरी, ही मोहरी पण भाजायची आहे आणि हे धन पण भाजायचं आहे आणि जिरं पण भाजायचं। जिरं नाही भाजत, जिरं डायरेक्ट। हे मेथीला चांगला कलर आल्याशिवाय हे करायचं नाही, मेथीला चांगला कलर येऊ द्यायचा, मग चांगलं असं त्याशिवाय भाजल्याशिवाय चांगलं होत नाही। नाहीतर चटणी करताना ही कुठलं जात नाही, चटणी बरोबर याचा भोगा होत नाही। तीच मध्ये मोहरी टाकली बघा, त्याच तेलात त्याच कढईत मेथी आणि मोहरी आता दोन्ही एकत्र केलं आणि मग एकजीव। थोड्या अगोदर मेथी भाजून घेतली, मेथीचा जरा कलर चेंज झाल्यानंतर परत मोहरी घातली, कारण मोहरीला लय जास्त नाही गरम केलं तर चालतं, पण मोहरी पण त्याबरोबर चांगली तेलात भाजली पाहिजे। आता मेथी आणि मोहरी दोन्ही एकत्र भाजतोय आपण। आता तेल बहुतेक आमचं संपत आलं, याच्यातलं काय अर्धा लिटर घातलं होतं, अर्धा किलो तेल होतं, त्या कढईतलं अर्धा किलो तेल आता संपलंय। आणि गावातल्या बाहेरच्या चुलीवर करायला लागलोय बरं का, म्हणजे गॅसवर न करता आम्ही बाहेर, कारण याला भरपूर लागतं काय सगळं साहित्य। हे आता भाजलेलं मसाले जे पदार्थ आहेत ते तेलात तळलेले, यांचे तेल नितळलंय आणि ते आपल्याला बघायला मिळालं। हे चुलीवर आता काय करायला लागलोय, आता जर जाळ कमी झालाय, जाळ लावतो, कारण कसं ही भाजणं झालंय आणि आम्ही तशी लाकडं फोडून घेतली तेव्हा, जर तुम्हाला दाखवतो, ही लाकडं फोडली थोडी काय घेतलं, काय गंमत। आम्ही काय केलं, चुलीला लाकडं बारीक लावतोय, म्हणजे एकदा जाळ लागला की पुन्हा सारखं लावायला लागत नाही।
नाहीतर तुम्ही जाळ न घालता नुसतं जर भाजत बसला तर ते भाजणार नाही तासभर. म्हणून त्याला चुल्यात जाळ पण पाहिजे. चटणी आम्ही केली होती, त्या चटणीतनं असं गरा थोडा शिल्लक राहिलाय. त्या गऱ्याचा वापर सुद्धा आता भाजल्यानंतर आणि याच्यामध्ये हे काय असा राहतो तर हे न भाजल्यामुळं, पहिला मसाला जरा कमी भाजल्यामुळे हे तसं राहिलंय. मेथी आणि मोहरी ह्याला कसा कलर आलाय बघा, असा कलर येऊस तर आम्ही भाजलाय. लाल कलर आला आणि मेथी, पिवळी दिसणारी मेथी लाल भडक दिसायला लागली बघा, मोहरी पण दिसायला लागली. अशा पद्धतीने परत चाळणीत आम्ही ओतली. त्या चाळणीतनं पुन्हा आणि तेल खाली पडलं पाहिजे नितळून. आता आम्ही तीळ टाकतोय बघा याच्यात. तीळ भाजायसाठी टाकलं. आता कडेला जाळ पण लागलाय आणि तीळ पण आम्ही भाजायला लागलो. त्याच्यात आता भाजून घेतलं बघा. तिळाला पण आता रंग वेगळा चढायला लागलाय. तीळ पांढरं शुभ्र होतं पण त्यात तिळाचा रंग बदलायला लागला. आता सगळं मसाला आम्ही भाजून घेतलं बघा. तीळ घेतलेलं तीळ पण भाजून याच्यात घातलं आणि बघा हे लाल भडक सगळं भाजलेलं मसाला एका पाटीत ओतलंय. आता आम्ही या तेलामध्ये नाही तेल थोडं वतलं पण धन त्यात टाकलं बा. धन पण भाजून घ्यायचं आपल्याला. थोडं तेल वतलंय कारण कामापुरतं तेल वतलं. ह्या मिरच्या आपण जरा भाजून घेतलेल्या आहेत चटणीसाठी. 5 किलो मिरच्या आहेत सगळ्या. ह्या आपण चटणीसाठी भाजून घेतलंय. जास्त पण भाजायचं नाही, जास्त थोडं हलक्या फुलक्या भाजून घ्यायच्या. आता याच्यात आपण 1/2 किलो जिरं टाकलेलं आहे. 5 किलो आता भाजलेल्या मसाल्यात 1/2 किलो जिरं टाकलेलं आहे न भाजता. आता आपण हा कांदा भाजून घेणार आहे भरपूर तेलात. पूर्ण कांद्याला लालसर कलर येऊपर्यंत, पूर्ण भाजूपर्यंत आपण कांदा भाजणार आहे पूर्ण भरपूर तेलात. मग अशा आपण बघितलेलं की आपण पहिल्यांदा कांदा टाकलेला तो पूर्ण असा एवढा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा पूर्ण तेलात. आणि 1/2 किलो तेल, कमीत कमी 1/2 किलो तेल टाकून हा एवढा कांदा पूर्ण तळून घ्यायचा भाजून व्यवस्थित. आणि असा लालसर रंग आल्याच्या नंतर मग हा चटणीसाठी नंतर वरून टाकायला जायचा. अशा पद्धतीने